नमस्कार मित्रांनो, आज आपण मानसशास्त्राच्या काही महत्त्वपूर्ण व्याख्या पाहूया. अरिस्टॉटल या ग्रीस शास्त्रज्ञाने आत्म्याचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र होय अशी व्याख्या मांडली. त्याने डी ॲनिमा हा ग्रंथ लिहिला व आत्म्याविषयक विचार लिहिले. प्लेटो यांनी रिपब्लिक हा ग्रंथ लिहिला, त्यामध्ये व्यक्तिभिन्नतेविषयी विचार मांडले. बालकाला अध्ययन वैशिष्ट्यपूर्ण छंद व गुणधर्मानुसार द्यावे असे मत मांडले. क्विंटिलियन हा युरोपियन शास्त्रज्ञ होता. मॅकडूगल यांनी मानवी मनाचे शास्त्र अनुभवमिश्रित व वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय अशी व्याख्या केली. विल्यम वुंट यांनी 1889 मध्ये जर्मनीतील लायप्झिग विद्यापीठात मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा उभारली. त्यांनी मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचे शास्त्र होय अशी व्याख्या केली. सिग्मंड फ्रायड यांनी अबोधावस्थेतील अनुभवांचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र होय अशी व्याख्या केली. वॅटसन यांनी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय अशी व्याख्या केली. किंग, मॉर्गन व रॉबिन्स यांनी मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र होय अशी व्याख्या केली. धन्यवाद.